गेल्या अनेक वर्षांपासून देवपुरातील नवरंग पानाचे टाके परिसरातील कचरा डेपो हटविण्याची मागणी करण्यात आली होती। या प्रकरणाचा मनसेसह स्थानिक नागरिकांनी पाठपुरावा करण्यासह आक्रमक आंदोलन केल्याने त्यांच्या आंदोलनाला यश आले असून मनपा प्रशासनाने देवपूर नवरंग पानाचे टाके परिसरातील कचरा डेपो हटविला आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे। या परिसराची पाहणी करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आले असता स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे। या प्रसंगी मनसेच्या राज्य सचिव प्राची कुलकर्णी, मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अर्शल परदेशी, मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष शामक दादाभाई, गिरीश कुलकर्णी, संगीता अग्रवाल, अमित अग्रवाल, मधुकर कुलकर्णी, अनिल अग्रवाल यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काही नाही, एक 15 दिवसापूर्वी आपण इथे हा नवरंग टाकीजवळ जो आहे मेन एरियामध्ये इथे एक कचरा डेपो केला होता महानगरपालिकेने 3 वर्षापासून। मग मला असंच तिथल्या लोकांनी सांगितलं की आता असंच आम्हाला कचऱ्याचा त्रास होतो। मग आम्ही मनसेकडनं एक निवेदन दिलं होतं किंवा जर समजा हा कचरा नाही उचलला तर आम्ही कचरा लिटरली तिथे आणून टाकू, असं आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं। त्याप्रमाणे त्यांनी महानगरपालिकेने 8 दिवसामध्ये जागा शोधली। नंतर मग आम्ही ते आंदोलन पण केलं सगळ्यांनी, म्हणजे सगळे इथले जेवढे रहिवासी ते सगळे रस्त्यावर उतरले होते। त्या दिवशी दार लावून वगैरे घेतलं। मग त्या दिवशी ते आले आणि त्यांनी दुसरीकडे हलवला कचरा। तर त्यांनी म्हटल्याप्रमाणे आता इथला कचरा डेपो उचलून दुसरीकडे टाकलेला आहे। बऱ्यापैकी आता ते लेवल पण करतायत, म्हटल्याप्रमाणे लेवल पण करतायत। ते सगळं त्यांचं काम चालू आहे। आणि आता जे मेलेले जनावर जे आहेत त्यांच्या गाड्या सुद्धा इथे लावत होते आत्तापर्यंत, त्यासाठीच ते आता परत आले। म्हणजे आमचा पूर्ण फॉलोअप चालू आहे। मग त्यांनी परत मला फोन केला की त्याला गाड्या येतात, परत वास येतोय म्हणून। आता परत वसावे साहेब आले होते महानगरपालिकेचे, त्यांनी परत त्यांना सांगितलं की इथे गाड्या परत लावायच्या नाही म्हणून। म्हणजे आज तो पण एक मार्ग मोकळा झालेला आहे। परत तिथे बंद गाड्या पडलेल्या आहेत अजून, तर ते बोलले की आता ही सगळी साफसफाई, ही सगळा कचरा जो आहे हा घाण इकडे आणि तिकडे दोन्ही सगळं स्वच्छ करून देतो। हे पाडून सगळं लेवल करून पूर्ण क्लीन एक मैदान असेल ते करून देणार, असं मैदान करून देणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला। पूर्ण पॅक करणार आहेत असं 8 दिवसाचं। नाही झालं तर मग आम्ही येणार स्वतः पण कचरा साफ करायला, आम्ही स्वतः येऊ कचरा साफ करायला। आणि बऱ्यापैकी म्हणजे 60% नागरिक 60% समाधानी आहे। जे डास मच्छर जो दुर्गंधी होती, जी सर्व दिवसभर वास यायचा, घंटा गाड्यांचा आवाज दिवसभर, वो 60% अभी नहीं के बराबर हो गया है। तो लोग तो अभी बाहर आने लग गए, घरों के बाहर नहीं आते थे लोग, दिन भर दरवाजे खिड़कियां बंद और अंदर। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।